विद्यार्थ्यांवर लाठीमार हा तर हुकुमशाहीचा, देशाच्या भविष्यावर आघात. पंढरपुरात युवा सेनेच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी. दिल्ली येथे कोकरोच जनता पार्टीचे आंदोलन. सरकारकडून असंवेदनशील पद्धतीने दडपण्याचे प्रकार सुरू आहे. काल शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी व प्रशासनाकडून लाठीमार व अश्रुधुराचे गोळे टाकण्यात आले. विद्यार्थ्यांना अतिशय निर्दयपणे मारहाण करण्यात आली. त्याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंढरपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना युवा सेनेचे उपसचिव रणजित बागल हे बोलताना म्हणाले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. पेपर फुटीमुळे संतप्त झालेल्या व प्रामाणिकपणे आक्रोश व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर हे सरकार हुकुमशाही पद्धतीने व जुलमी प्रवृत्तीने लाठीमार व अश्रुधूर नळकांडे टाकून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत असेल, याहून कुठली लाजिरवाणी बाब निश्चित नाही. देशातील शिक्षण व्यवस्थेच्या अब्रूची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगून विद्यार्थ्यांच्या भविष्याची माती करून हे सत्ताधारी निर्लज्जपणे हसत आहेत. गांधींच्या मार्गाने आंदोलन करत असताना हे लोक जनरल डायर सारखे वागत असेल आणि कोणताही तोडगा काढण्याऐवजी विद्यार्थ्यावर हल्ले होत असतील तर हे संविधान विरोधी विचार आहेत. यात त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. पुढे बोलताना बागल म्हणाले की सरकारला जर विद्यार्थी व देशातील युवकांच्या शैक्षणिक विकासाची इच्छा असेल तर आधी त्यांनी देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आम्ही करत आहोत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब खंबीरपणे उभे आहेतच. सोबतच आम्ही सर्व युवा सेना म्हणून लढत राहू असा विश्वास देखील बागल यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख आकाश जयवंत माने, शहर प्रमुख आनंद संजय घोडके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन आटकळे, सोशल मीडिया पदाधिकारी श्री युवराज नवले, हर्षवर्धन आटकळे, प्रवीण फुगारे, श्री महिम करनाथा कांबळे, प्रवीण पवार, धनराज माळी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. मोदी सरकारचा इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, मोदी सरकारचा मोदी सरकारचा इन्क्लाब जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधान मोदी सरकारचा इन्क्लाब जिंदाबाद, जिंदाबाद, मोदी सरकारचा संविधान सरकारनं या केंद्र सरकारनं शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, अश्रुधुराचे नळकांडे फोडले व त्यांना बेदम मारहाण करण्याला निंदनीय प्रकार जो केलेला आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही या सगळ्या घटनेला तीव्र निषेध व्यक्त करतो. निर्लज्ज अशा देशाचा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मोदीजींनी या सगळ्यामध्ये जो कोणी मास्टरमाइंड आहे त्यांची एसआयटी चौकशी करून त्यांना खऱ्या अर्थानं जन्मठेपी शिक्षा केली पाहिजे. देशातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही सोडलं नाही पाहिजे आणि सरकार जर त्यांच्या पाठीशी राहत असेल आणि अशा गुन्हेगाराला पाठीशी घालत असेल तर सरकारचा सुद्धा इथं सगळे विद्यार्थी आणि आम्ही युवक म्हणून जाहीर निषेध करतो आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा आदित्यजी ठाकरे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या आंदोलनाच्या सोबत आहोत आणि मिळून ताकदीनं लढू असा या विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो.